जय हिंद, जय महाराष्ट्र पब्लिक. स्वागत आहे तुमचं नवीन अशा व्लॉगमध्ये. होप तुम्ही सगळे मजेत असाल. गुड मॉर्निंग तुम्हा सर्वांना अँड येस हॅपी न्यू इयर 2024. फिंगर क्रॉस. आणि आम्ही चाललेलो आहोत बाहेर फिरायला चाललेलो आहोत. येस, न्यू इयर सेलिब्रेशन करण्यासाठी असं समजू शकता. आणि काही प्लॅन केलेला नव्हता बट जस्ट बिफोर 2 days प्लॅन झाला आमचा. सो कुठे चाललेलो आहोत, काय काय करतोय यासाठी स्टेट येऊन. मी जस्ट फ्रेशन अप झाली आहे बट मला आवरायचं आहे. सो चलो भेटूयात आपण. सी यू. फुल पॅक झालेली आहे. ॲक्च्युली खाली आलेलो आहोत आत्ता आणि बाईकीने जायचं आहे. सो बाईकीने पूर्ण आमचं डेस्टिनेशन जिकडे आम्हाला जायचं आहे ते थ्रू आउट जर्नी आम्हाला बाईक नाही चालवायची आहे. बट जिथपर्यंत आम्ही जातो आहे मला ॲक्च्युली तुम्हाला सांगायचं नाही आहे. तुम्ही थोडासा सबर करो. क्लायमेट एवढं ऑसम आहे ना. सकाळचे वाजलेले आहेत 6:45 आणि खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं. आणि 1 जानेवारीचं क्लायमेट आहे आपलं. सो एनिवे कशी वाटते मी फुल पॅक्ड. ॲक्च्युली ना मित्रांनो, असं प्रिकॉशन्स नाही गेलो ना आपण बाईकने जर जायचं असेल तर आपल्याला एवढा असा फरक नाही पडत. लाईक आवड असेल ना तर मग त्रास वगैरे नाही होत. आणि जर आवड नसेल तर ऑब्वियसली त्रास होणारच आहे. म्हणजे बाईक ट्रॅव्हलचा, बाईक राईडचा. एनिवे निघूयात आपण आत्ता आणि जातो आहेत. सकाळीच जातो आहेत. आपली सकाळची फेरी आहे. इकडे मी तुम्हाला हिंट दिली आहे. सो चलो सी यू. नवी मुंबई म्हटलं तर मला पहिला आठवते ती म्हणजे स्वच्छता. हे बघा ट्रेनच्या सोबत चाललेलो आहोत आम्ही. आणि आतापर्यंत तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरून समजलंच असेल ऑब्व्हियसली की आम्ही कुठे चाललेलो आहोत आणि कशाने चाललेलो आहोत. बाईक राईड म्हणजे खूप एन्जॉय येतं मला आवडते ॲक्च्युली बाईक राईड. आणि ऑलमोस्ट 1 hourमध्ये 1.5 hourमध्ये आम्ही पोचलोसुद्धा. आणि हे बघायलाच पुढे तर आम्ही पोचलो आहे M2M फेरीज, रोपॅक्स टर्मिनल आणि वेलकम टू ईस्टर्न वॉटरफ्रंट. M2M मीन्स मुंबई टू मांडवा, मांडवा टू मुंबई असं आम्हाला जायचं होतं. मुंबईपासून अलिबाग. आणि आम्ही चूज केलं होतं बोट म्हणजे फेरी बोट. आणि बाईकने जाणार होतो. आणि जसं आम्ही आमच्या डेस्टिनेशनकडे पोहोचलो तसं जर बघालच मी तुम्हाला दाखवते आहे तर खूप छान वाटत होतं. एकदम असं क्लायमेटसुद्धा ऑसम होतं कारण मॉर्निंग टाईम होता. आणि ते तिकीट आम्ही चेक करत होतो. आमचे ऑनलाईन तिकीट आम्ही बुक केले होते. कारण असं आहे की ऑफलाईन आपण करायला इकडे येणार आणि सीट अवेलेबल नसतील तर पुन्हा वांदे होणार. त्यामुळे ऑनलाईन तिकीट बुक केले होते जे अवेलेबल नसतात कधी. आणि मॉर्निंगला आमचं 10:10 फेरीचा टायमिंग होता. पण त्याच्या अगोदरची आम्हाला बुक करायची होती बट सीट अवेलेबल नव्हते सो आम्ही नाही केली. आणि इकडे जर तुम्ही बघालच तर मी पुढे जाऊन बॅगसुद्धा स्कॅन केली. समोर दिसतच असेल तुम्हाला. बॅग स्कॅन केल्यानंतर आम्ही वेट करत होतो आमच्या फेरीचं. कारण आमची फेरी येणार होती मांडवावरून मुंबई आणि मुंबईवरून त्या फेरीमध्ये आम्ही बसणार होतो आणि जाणार होतो. सोबत बाईकसुद्धा आणली होती कारण ही बाईक किंवा कार आपण फेरीमध्ये नेणार होतो आपल्या. आणि पुढे जाऊन मांडवापासून अलिबाग किंवा तिकडे फिरायचं होतं. त्या कारणाने आम्ही बाईक चूज केली की आपण फेरीमधून बाईक घेऊन जाऊ. हे बघा तुम्ही इकडे आता जी समोर तुम्हाला बोट दिसली ना, ही जी आहे ती आहे फेरी. ही बघा समोरच ती आहे आपली फेरी जी येत आहे. आणि ह्याच फेरीमध्ये मांडवामधली लोक जी आहेत ती उतरणार आहेत इकडे आणि आम्ही चढणार आहोत या फेरीमध्ये. आणि अशा प्रकारे खूप एन्जॉय करणार आहोत. तुम्हाला दिसेलच की एन्जॉय किती केला आहे ते. ॲक्च्युली 31st वाले सगळे आम्हाला म्हणतात 31st वाले सगळे. हे बघा इकडे बघायलाच मिळत असेल तुम्हाला 10:10 जी आम्ही तिकीट बुक केलं होतं. आणि विदिन 1 hour आम्ही पोचलोसुद्धा. सो हा बेस्ट ऑप्शन आहे. आपल्याला जर कधी घाई वगैरे असेल तर आपण नक्कीच असंसुद्धा जाऊ शकतो. आणि त्यानंतर मग ना आम्ही निघालो. तिकीट आमचं चेक केलं, बॅग वगैरे स्कॅन केली. त्यानंतर आम्ही पुढे आलो आणि हे बघा फेरीमध्ये आतमध्ये जातो आहे आम्ही. हा तो पाथ आहे, हा तो वे आहे जाण्याचा. ते जॉईन केलं जातं जेट्टीला. आणि त्यानंतर आम्ही पुढे गेलो आणि आम्ही लवकरच निघालो होतो कारण अमोलला एक्सपिरियन्स होता की आपण जेवढं लवकर जाऊ तेवढा लवकर आपल्याला निघता येईल तिकडून. आणि आमच्याकडे बाईक होती सो इकडे आम्ही बाईक पार्किंगला लावत होतो. आणि हे समोर दिसत आहेत ते आम्हाला सांगतायत बाईक कुठे पार्किंगला लावायची. त्यानंतर वर आम्ही चढलो आणि 3 फ्लोअर होते. खरं म्हणायला गेलं तर आम्ही एकदम वरचा चूज नव्हता केला
आम्ही खालचा फ्लोअरच घेतला होता, कारण असं आहे की तिकडे AC होती आणि तुम्हाला बघायला मिळेलच कारण मी शूट केलं आहे. आणि वर जर बसायला गेलो आम्ही तर ऑब्वियसली ऊन लागलं असतं, कारण टाईम जो आहे तो 10 वाजून 10 म्हणजे 10:15, 10:30, 11 हा टायमिंग होता आणि ऊन तर लागणारच होतं. त्यामुळे AC इज बेटर ऑप्शन. ACसाठी आम्ही चूज केला होता हा ऑप्शन. आणि मी सगळं काही रेकॉर्ड केलं आहे ना, त्यामुळे तुम्हाला सगळंच बघायला मिळेल इकडे. आणि जेवढी इन्फॉर्मेशन मला देता येईल तेवढं द्यायचा मी प्रयत्न करेन नक्कीच. आणि हे बघा, इकडे आम्ही आतमध्ये आता जातो आहे आणि सगळं काही रिकामं होतं कारण आम्ही स्टार्टलाच गेलो होतो. त्यामुळे जिकडे आम्हाला बसता येईल तिकडे आम्ही बसत होतो. थोडं थोडं 10 मिनिट इकडे 10 मिनिट तिकडे असं सगळं आमचं चालू होतं. दोघेही तेच करत होतो. आणि ही बघा फेरी किती मोठी आहे, बिलीव नाही करणार. मी फर्स्ट टाईम माझा फर्स्ट एक्सपिरियन्स असल्या कारणाने मी पूर्ण फेरी फिरले. म्हणजे मी अर्धा तास ना फेरी फिरतच होती पूर्णपणे. बाहेरसुद्धा बघत होते आणि आतमध्ये सुद्धा मी सगळं काही चेक करत होते. हे बघा सगळीकडे मस्त समुद्र. आता तरी काय वाटत नाही, पण पुढे सगळं व्हाईटच दिसत होतं आम्हाला आणि सगळीकडे फिरायचं होतं, बघायचं होतं. माझं तर बघून झालं होतं, बट सीट आमची फिक्स केली होती आम्ही. सो तिथे एकाने ठरवलं की एकाने बसूयात आणि एकाने कॅमेरा घेऊन शूट करूयात. सो मी बसली होती आणि अमोल शूट घेत होते हे सगळं काही. आणि मी बसून सगळं काही निरीक्षण करत होते. आणि वॉशरूम वगैरे म्हणाल तर येस, वॉशरूम वगैरे पण क्लीन आहेत, नीटनेटके आहेत आणि खूप आहेत वॉशरूम. असं जरुरी नाही आहे की एकच वॉशरूम आहे, तिकडे खूप सारे वॉशरूम आहेत. हे बघा इकडे मी बसली होती आणि आमच्या साईडलासुद्धा जे होते ते काका आणि काकी ते सुद्धा खूप छान होते, कारण गप्पा मारत होते खूप वेळ आमच्याशी. आणि आमची छान मैत्रीसुद्धा झाली, कारण आमचे नंबरसुद्धा एक्सचेंज झाले, त्यांचा मला कॉलसुद्धा येतो. सो छान अशी ओळख झाली आमची. हे बघा बाहेर आणि वर जर म्हटलं तर वर गेल्यानंतर ऊन लागतं. इथे ACमुळे जरा बरं वाटत होतं आणि खूप पब्लिक होती सिरियसली, कारण होतं विकेंड आणि त्यामध्ये पण होतं अजून एक 1 जानेवारी. मंचुरियन इज ओके, नूडल्सची फॅन नाही आहे. फ्राईड राईस. तर मित्रांनो आम्ही ऑर्डर केले आता. हे नूडल्स आहेत नॉर्मल आणि मंचुरियन आहेत आणि वडापाव आहे. आणि कॉस्टिंग तुम्हाला सांगत नाही सध्या, जाऊ देत. जो की नॉर्मल हो, नंतर बोलते मी यावर. चलो. गर्दी आहे त्यामुळे नंतर बोलते. तर मित्रांनो बोलता बोलता आणि बघता बघता आम्ही पोचलो सुद्धा. आणि जसं पोचलो आम्हाला लवकरच जायचं होतं, कारण आमची बाईक स्टार्टलाच होती. खरं बोलू तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान होता, बट ना फूड तेवढं काही खास नव्हतं आणि कॉस्ट खूपच होती. कॉस्ट जर जास्त असेल तर काही वाटत नाही, बट फूड चांगलं पाहिजे. बट फूडसुद्धा चांगलं नव्हतं आणि कॉस्टसुद्धा खूप जास्त होती. सो ती गोष्ट फक्त मला आवडली नाही, बट बाकी ओव्हरऑल एकदम छान होतं. आणि इकडे आम्ही निघालो, खाली लवकर पोहोचत होतो कारण बाईक काढायची होती. मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत आणि मांडवा आम्ही आता उतरतोय. बट त्या अगोदर बाईक्स ज्या आम्ही लावल्या होत्या फेरीमध्ये आतमध्ये, आणि त्या बाईक्स आता आम्ही काढतोय बाहेर. आणि इकडे आम्हाला आता इशारा करणार आहेत की चला. सो आम्ही आता फायनली निघतोय आणि मांडवावरून जाणार आहोत अलिबाग.
अशा प्रकारे आमची फेरी ट्रिप जी आहे ती झाली मुंबई टू मांडवा आणि खूप एन्जॉय केला आतमध्ये, शिकायलासुद्धा मिळालं. खूप छान एक्सपिरियन्स होता हा. आणि आता मांडवापासून पुढे जातोय आम्ही, कुठे कोणत्या बीचवर ते तुम्हाला बघायला मिळेल नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सी यू.